नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत जी 2025 ची रिक्रुटमेंट होती, तर त्याचे बघा 167 जवळपास जागा होत्या. तर त्यामध्ये 3-4 पोस्ट होत्या. तर त्यामध्ये बघा आता त्याचे एक्झाम जे आहे, तर ती एक्झाम 25 सप्टेंबर 2025 ला होणार आहे. तर त्याचे आता हॉल तिकीट जे आहे, तर ते हॉल तिकीट वेबसाईटला आलेले आहे. मग ते कशाप्रकारे डाउनलोड करायचे, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी विंडोजच्या राइट साइडला बघा, लॉग इन कॅन्डिडेट यामध्ये इंग्लिश, मराठी असा ऑप्शन दिलेला आहे. त्यापैकी तुम्हाला एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर जो आहे किंवा रोल नंबर जो आहे, तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर जो आहे, तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल, Gmailला आलेला असेल किंवा टेक्स्ट मेसेजला तुम्हाला आलेला असेल, तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर बघा, हा जो पासवर्ड आहे बघा, पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. पासवर्ड बघा DDMMY म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थ एंटर करायचे आहे. DD म्हणजे डेट टाकायची आहे. ज्यांची 1 ते 9 पर्यंत असेल, तर त्यांनी 01, 02, 03 अशा प्रकारे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर बघा डॅश द्यायचा आहे. डॅश दिल्यानंतर मंथ टाकायचं आहे. ते जर 1 डिजिट असेल तर 01, 02 अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इयर जे आहे डॅश द्यायचा आहे आणि इयर जे आहे तर ते 4 डिजिटचं असतं. परंतु तुम्हाला 2 डिजिट टाकायचं आहे. फक्त 2 डिजिट. मग ते जे 2 डिजिट आहे तर ते फक्त एक समजा 1995 असेल तर शेवटचे 95 असं टाकायचं आहे. काहींचं 2000 असेल तर शेवटचे 00 म्हणजे लास्टचे 2 डिजिट त्या ठिकाणी एंटर करायचे आहे. एंटर केल्यानंतर बघा, या ठिकाणी जो कोड दिलेला आहे, तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर लॉगिन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉगिन झाल्यानंतर तुमचे हॉल तिकीट जे आहे, तर ते हॉल तिकीट शो होणार आहे. त्या ठिकाणी प्रिंट या बटनावर क्लिक करून किंवा डाउनलोड बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे हॉल तिकीट जे आहे, तर ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हॉल तिकीट जे आहे, तर ते 25 सप्टेंबर 2025 पर्यंत डाउनलोड करू शकता. कारण तुमची एक्झाम जी आहे, तर ती एक्झाम 25 सप्टेंबर 2025 ला असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. तसेच एक आयडी प्रूफ म्हणून ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स पण राहू द्या पेपरला सोबत जात असताना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक 2025 ची जी रिक्रुटमेंट होती 2025 ची, तर त्याचे हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक जी आहे, तर या पेजची लिंक जी आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज जे आहे ओपन होणार आहे आणि सांगितलेल्या प्रोसेसनुसार तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी खूप सारे एज्युकेशन रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड मी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती शेअर करत असतो. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. WhatsApp चॅनलची पण लिंक दिलेली आहे. त्याला पण जॉइन करून घ्या म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नवीन-नवीन अपडेट्स ज्या आहेत तर त्या भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.